नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. भोंदू खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता. भाजप सगळ्या पापाचा साक्षीदार. शिवसेना नेते संजय राऊतांचं वक्तव्य. अजित पवार जीवाभावाचे मित्र होते, मग FIR का दाखल नाही? राऊतांचा सवाल. भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर. आईबाबांना केबिन बाहेर पाठवून खरातकडून तरुणीवर अत्याचार. करिअरचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार. तरुणीकडून पोलीस ठाण्यात FIR दाखल. भिवंडी महापालिकेचा 1179 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शिक्षण, ई-बस सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर. नांदेड महापालिका स्थायी समितीवर वीरेंद्र सिंह गाडीवाले तर महिला आणि बालकल्याण सभापतीपदी सदिच्छा पाटील यांची निवड. महापालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याची नागरिकांना अपेक्षा. शिर्डीत रामनवमी निमित्त साई मंदिर परिसरात साकारले विविध आकर्षक देखावे. साई नामाच्या जयघोषात साईनगरी दुमदुमली असून रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात. रामनवमी निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराजांचं मंदिर 24 तास भाविकांसाठी असणार खुलं. मंदिर प्रशासनाचा निर्णय. आजपासून शेगावात लाखो भाविकांची मांदी आहे. नाशिकच्या मनमाड ग्रामीणची थकबाकी कोटींच्या घरात. थकबाकीचा आकडा 3 कोटींच्या जवळपास. महावितरणकडून 862 ग्राहकांचं वीज कनेक्शन खंडित. कोल्हापूरमध्ये गरजेनुसारच गॅस बुकिंग करा, अफवांकडे दुर्लक्ष करा. काही तक्रार असल्यास नागरिकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं नागरिकांना आवाहन. नाशिकच्या नांदगाव नगरपालिकेची धडक मोहीम. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त. चोख पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेची कारवाई. नांदेडमध्ये फटाका बुलेटवर पोलिसांची कारवाई. 100हून अधिक सायलेन्सर जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.